आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्याकडे पैसे मागणं मला नाही आवडत आता. लाज वाटते ग. हे बघ, तुझी होणारी ओढाताण मला कळते ताई, म्हणूनच मी जॉब करतोय ना ताई. इथे जे काही पैसे मिळतात ना, त्यातून माझा पॉकेट मनीचा तरी खर्च सुटतो. आणि ताई, मला प्लीज समजून घे, प्लीज. मी तुला दुखावण्यासाठी नाही करत आहे. मला तुझी काळजी आहे, तुला मदत व्हावी म्हणूनच करतोय. पण ताई ऐक ना, प्लीज आईला नको सांगूस. प्लीज, तिला खूप वाईट वाटेल ग. हो, आणि तुला हे असं बघून मला तर खूप आनंदच होतोय ना. म्हणूनच तुला सांगायचं नव्हतं. शेवटी कळलंच. नशीब मला कळलं तरी, नाहीतर मी अजूनही माझ्या भावाला लहानच समजत असते ना. आता माझा भाऊ मोठा झालाय, शहाणा झालाय, समजूतदार झालाय. हो ना. वरून हे बघ, तू नोकरी करतोय, त्या मागच्या भावना मला समजतायत. पण खरं सांगू का, या सगळ्याची गरज नाहीये रे. नोकरी नाहीये महत्वाची. हे बघ वरून, आता सगळ्यात महत्वाचं तुझं शिक्षण आहे, तुलाही माहिती आहे ना. मग फक्त अभ्यासावर फोकस कर. आणि असंही तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तू कर ना नोकरी. तेव्हा तुला कुणीही अडवणार नाहीये. पण आता प्लीज असं काही करू नकोस. हे बघ, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. तुला काही वाटलं ना तर मला सांग, मी आहे ना सगळं बघायला. ताई, आमचा विचार आता बास. हा, तू तुझा विचार कर, तुझ्या फ्युचरचा विचार कर. एक मिनिट. तुला एक स्थळ सांगून आलो होतं, हो ना. एक मुलगा आला होता सांगून. त्याचं काय झालं पुढे? मला पुढे काहीच सांगितलं नाहीयेस तू. होकार कळवलास ना? ठरलं ना लग्न? ताई, काय झालं? हा, काहीतरी सांग मला. ठरलंय ना लग्न? तू होकार कळवलायस का विसरलीस परत एकदा? ताई, काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय? अंजली आणि मामीनं काही केलंय का परत? हो ना. मी पण चुकीचा प्रश्न विचारला. साहजिक आहे, त्या दोघींना दुसरं काय जमतं? हा, त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट करणंच येतं फक्त. 100% त्यांनी काहीतरी केलं. काय केलं सांग मला. आई अगं, काहीतरी बोल. ए ताई, तुला माझी शपथ आहे. अंजली, बंद कर. बंद कर, माझ्या कानाचे पडदे फाटतील. अगं मग बाजूला मी शूट करते ना. अगं बाई, बंद कर. अगं मग म्युझिक कशाला बंद केलं? मी शूट करत होते ना. कशाला म्हणजे काय? हा, सगळ्यांना बहिरं करण्याचा ठेका घेतलायस का? अगं, अजून थोडा वेळ हे म्युझिक चालू राहिलं असतं ना, आता भूकंप झाला असता बहुतेक. किचन मध्ये बघ, भांडी पडायला लागली बदा बदा. आणि आपल्या शेजारचे ते जोशी काका माहिती आहेत ना, हार्टचा त्रास आहे त्यांना. पटकन त्यांच्या छातीत कळ आली आणि मेले बिले ना, तर आपल्यावर येईल त्यांच्या मरणाचा दोष. मॉम प्लीज तू आता अति करू नकोस. आणि मी माझ्या घरात झुंबा करते ना, मग लोकांना काय प्रॉब्लेम आहे? लोकांना नाही, तुझ्या आईला त्रास होतोय, कळलं? असू दे, होऊ दे तुला प्रॉब्लेम, पण मी झुंबा करणार म्हणजे करणार. अगं कशाला करायचंय पण तो झुंबा? आणि तो बोंबा मारत कशाला करावा लागतो? आवाज कमी करून काय नाचायचं ते नाच ना बाई. मॉम, मग तुला कळत कसं नाहीये? ते हा हो, ते त्या सगळ्या मेथड असतात, मेथड. वेट लॉस होतं त्याने, झुंबाने वेट लॉस होतं मस्त. खड्ड्यात जाऊ दे तुझा तो वेट लॉस. कशाला करायचंय मला? छान दिसतेस की खात्या पित्या घरातली. उगाच काही ते किडकं माडकं व्हायचं खप्पड तोंडाची, मला नाही आवडत. नाही मॉम, मला वेट लॉस करायचाय म्हणजे करायचंय. तू देवांशला बघितलं ना, तो कसा मस्त मेंटेन स्लिम ट्रिम असा राहतो.
मी पण लग्नात त्याला शोभेल अशी छान दिसली पाहिजे की नाही. आणि आता लग्नाला खूप कमी दिवस उरलेत मॉम. त्यात आता सगळे येणार. प्री वेडिंग शूट, मेहंदी, हळदी, संगीत. अगं मॉम, संगीतला त्याच्याबरोबर डान्स करताना अशी स्लिम छान अशी झाली पाहिजे ना मी. आणि आमच्या लग्नात सिटीतले सगळे रिच, क्लासी, सगळे बिझनेसमॅन येणार. ते सगळे हेच वंडर करणार की देवांश जहागीरदारची अप्सरा बायको कोण आहे. मग त्यांच्या समोर मी अशी जाऊ, नाही यार मॉम, आय हॅव टू लूज वेट. आणि तुला त्रास झाला ना तरी पण चालेल, पण मी झुंबा करणार म्हणजे करणार. मला फोकस करू दे जरा. अगं फोकसच करायचंय ना. फोकसच काय करते? योग्य अगं, मग गोष्टीवर लागतंय ना मला. योग्य गोष्टीवर कर. लागतंय लागू दे. तुला भानावर आणायलाच मारतीये. हे बघ अंजली, साखरपुडा झाला म्हणजे सगळं झालं असं नाही, हे लक्षात ठेव. म्हणजे लग्न व्हायचंय अजून. मला सांग, देवांश दिवसातनं किती वेळा फोन करतो तुला? नाही म्हणजे तसं काम असेल तेव्हा फोन करतात. म्हणजे कामाशिवाय फोन करत नाही. बरं, भेटला कधी होता? आता नाही का शॉपिंगला गेलो तो फर्स्ट टाइम घेऊन गेला होता देवांश मला. आत्ता माहितीये का त्याला किती दिवस झालेत ते? बरं ते राहू दे, गेला बाजार काही लव्ह यू चे मेसेजेस. मॉम, तुला माहितीये ना माझा होणारा नवरा खूप शाय आहे. त्या तुझ्या होणाऱ्या शाय नवऱ्याला घोळात नाही घेतलंस ना तर कधी तुला बाय करून निघून जाईल कळणार नाही. काही काय बोलतेस यार मॉम तू. नाही, तू जे काही बोलते ना तसं काही होणार नाही हा, प्लीज. हेच ही ना अशी गाफील राहतेस ना, तेच चुकीचं. वेट लॉस सगळं ठीक आहे ग. आता महत्वाचं हे आहे की त्या देवांशला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढ. दिवस रात्र तुझ्याशिवाय दुसरं काहीही सुचता कामा नये त्याला. तू जर मनाने तुझ्या जवळ आला ना तर त्या सईपासून आपसूक दूर जाईल. सई, तिचा काय संबंध आहे मॉम? तिला ना मी कधीच नॉकआउट करून टाकलंय. आज तो अति आत्मविश्वास. तिला कधीच नॉकआउट केलेस तरी मध्ये मध्ये कडमडत असतेच ना ती. अंजली, तू त्या सईला कमी लेखू नकोस बरं का. खाली मुंडी पाताळ धुंडी आहे ती. आत्ता सुद्धा कुठे बाहेर गेलीये कोणास ठाऊक. ती बाहेर गेली ना की मला धडकीच भरते बाई. अगं मॉम, जाऊ दे ना, गेली असेल कुठेतरी, आपल्याला काय करायचंय. अशी बिनधास्त राहतेस ना तेच चुकतंय. अशी बिनधास्त राहू नकोस. देवांशला पटव. आपल्या माघारी ती सई काय करेल ना याचा काही नेम नाही. तिला आईची शपथ घालून कसं तरी गप्प बसवलंय. त्या पोरीचं टाळकं सटकलं ना तर सगळं त्या देवांशला खरं सांगून मोकळी होईल आणि मग आपले वांदे होतील. नाही मॉम, हे असं काही होणार नाहीये, प्लीज. असं होऊ नये म्हणूनच सांगते, देवांशला पटव. त्याचा तुझ्यावर इतका विश्वास बसला पाहिजे ना की तुझ्याबद्दल कुणीही काहीही सांगितलं तरी त्याला खरं वाटता कामा नये. काही करून त्या देवांशी संबंध वाढव बाई. त्याला कसलाही सुगावा लागता कामा नये. त्या सईवर ना माझा काडीचा विश्वास नाहीये. कळलं ना? ताई, असं कोण कसं करू शकतं ग? हा, अंजली आणि मामी एक नंबरच्या दुष्ट आहेत बरं का. हे बघ, वाईट वागण्याची एक लिमिट असते. ह्या दोघींनी ती कधीच क्रॉस केली. वरुण, अरे ते सुद्धा आपली माणसं आहेत आणि तू त्यांच्याबद्दलच असं बोलतोयस. हे बघ, मामीने आपल्यासाठी काय केलंय माहितीये ना तुला? काय केलंय ग मामीने आपल्यासाठी? तिला स्वतःच्या घरात काम करायला आवडत नाही, कंटाळा येतो म्हणून आपल्याला घरी ठेवून घेतले, बाकी काही नाही ताई. फारच लबाड आहे का ती. एक नंबरची लबाड बाई आहे. वरुण, ताई, मला काय आवडतेस तू? हे बघ, त्या बाईचा स्वार्थ आहे ना म्हणून तिने आपल्याला आसरायला ठेवलंय त्या घरात, बाकी काही नाही. आणि तिने आपल्यासाठी कधीही काही केलं नाहीये. जे काही केलंय ते फक्त आणि फक्त मामाने केलंय. दॅट्स इट.
मामामुळेच तर गप्प आहे ना मी. वरून मी जर अंजली आणि मामीच्या मनाविरुद्ध वागायला लागले ना तर मामाला सुखात नाही राहू देणार त्या. आणि असं अजून किती दिवस गप्प राहायचं? त्या दोघी वाटेल ते करतील आणि आपण गप्प बसायचं. हा कुठला न्याय आहे ताई? ताई, त्या दोघी साफ खोटं वागतायत. ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्यासोबत आज त्या अंजलीचं लग्न होतंय ग. शी, माझा विश्वासच बसत नाही. ही अशी कशी वागू शकते? म्हणजे आता त्या मुलाचं आणि अंजलीचं लग्न होणार आहे? हो. वरुण, वरुण कुठे चाललायस? त्या दोघींना जाब विचारायला चाललो. हे नाही, एक मिनिट. त्यांना जाब विचारून काही उपयोगच नाहीये, कारण त्या त्यांची चूक कबूल करणारच नाहीत. हो ना? नाहीच करणार कधी. त्या काहीतरी फालतू बडबड करतील आणि माझा टाइम वेस्ट होईल. त्यापेक्षा ना ताई, मी जाऊन त्या मुलाशी बोलतो. त्याला सगळं जे काय ते खरं सांगून टाकतो. वरुण, तू हे असलं काहीही करणार नाहीयेस. का नाही करायचं मी असं काहीतरी? आपण निमूटपणे सहन करतो म्हणून त्या मनमानी करतात. माहिती ना तुला? त्या मामीचे टोमणे, अंजलीचं वाटेल ते वागणं हे आपण सहन करत आलोय म्हणून प्रॉब्लेम झालेत. आपण इग्नोर केलं ना, तो प्रॉब्लेम आहे. आज नाही दुर्लक्ष करणार. हो, एवढा चिडू नको, शांत हो जरा. मी काय म्हणते ऐक तरी. आई, तुझं काय ऐकून घेऊ मी आता? हा? आणि तू तरी किती दिवस शांत बसणार आहेस? किती दिवस? ताई, लहानपणापासून बघतोय तू आणि आई त्या घरात राब राब राबता. मला काहीच व्हॅल्यू नाहीये ग. मला वाटेल तसं बोललं जातं आणि घरात सर्वंट सारखं वागवलं जातं. आणि आज लिमिट क्रॉस झाली. तुझ्या हक्काचं ते हिरावून घ्यायला बघतायत. आणि तू असं म्हणतेस मी ऐकून घेऊ? नाही. ज्या गोष्टीवर तुझा हक्क आहे तो तुला मिळालाच पाहिजे, आणि मी मिळवून देईन तुला. नाही वर, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस आणि कुठेही जाणार नाहीयेस. मी हे सगळं अंजली आणि मामीसाठी नाही सहन करत आहे, फक्त आपल्या मामासाठी सहन करते. अरे तू विचार कर ना, आपला मामाच नसता तर आता आपलं काय झालं असतं? आणि असंही मी आईला वचन दिलंय की मी मुलाकडच्यांना काहीही खरं सांगणार नाहीये. काय? का का मुळात आईने तुझ्याकडनं हे असं वचन घेतलंच का? कारण त्या दोघींनी आई समोर काही ऑप्शनच नाही ठेवलेलं. वरून ती बिचारी तरी काय करेल? वरून आपले हात ना आता दगडाखाली आहेत, आपण काहीही करू शकत नाहीये. हे बघ वरून, तुम्हाला शपथ दिलीस म्हणून मी तुला सगळं काही खरं सांगितलं ना. आता तू मला शब्द दे की मी तुला जे काही सांगितलंय ना ते तू कोणालाही नाही सांगणार आहेस. नाही नाही, सॉरी. वरून प्लीज. हे बघ, मी जशी तुझी बहीण आहे ना तशी अंजली सुद्धा तुझी बहीण आहे, आणि ते आपल्याशी कसंही वागू दे, पण तुला भावाचं कर्तव्य निभवायचंय. प्लीज माझ्यासाठी तेवढं करशील ना? प्लीज. मामाचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि मला वचन दे की मी तुला जे काही सांगितलंय ते तू कोणालाही सांगणार नाहीयेस. अरे वा, अहो ही बघा ना की किती छान वाटते पत्रिका. सुंदर आहे, पण मला ही आवडली. नाही ती पण बरी आहे, तसं म्हणायला सगळ्यात छान आहे तो. पण देवांशला कुठची आवडते ते महत्वाचं आहे. देवा बघ ना, रे कुठली आवडते? व्हॉट डू मीन बाय दॅट? मी फोन नाही उचलला म्हणजे? तेव्हा बिझी होते ना मी. असं नाही होणार की तुम्ही फोन केला आणि मी लगेच उचललं. नाही, पण मला न विचारता गिफ्ट पाठवण्याची हिंमतच कशी केली? म्हणजे
गिफ्ट ठरवण्यापासून त्याचं ते कुठल्या ब्रँडचं असलं पाहिजे, त्याचा गिफ्ट रॅप कुठल्या पेपरचा असला पाहिजे, हे सगळं मी ठरवते. नाही नाही, तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये. क्लायंटला गिफ्ट हे फक्त गिफ्ट म्हणून नाही देत मी. ते एक मीडियम असतं क्लायंटला इम्प्रेस करण्याचं. एकदा का क्लायंट खुश झाला की तो पुन्हा पुन्हा आपल्याला डील देतो. पुढच्या वेळी लक्ष द्या. भैरवी ऐक ना, हे बघ ना, हे पत्रिकेचे फॉर्मॅट्स आहेत, सगळे फॉर्म्स आहेत. तर तुला कोणता आवडतोय ते सांग, म्हणजे आपण ती फायनल करून टाकू. हो ताई, ही बघा, आणि ही पण एक मला छान वाटते. सगळेच चांगले आहेत. जे आवडेल ते सिलेक्ट करा. आई, तू क्लायंटला गिफ्ट देण्याबाबतीत खूप पर्टिक्युलर आहेस, आणि तुझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका चूज करण्यात तुला इंटरेस्ट सुद्धा नाहीये. देवांश, डोंट मिसअंडरस्टँड मी. आपल्या क्लायंट बरोबर आपले संबंध चांगले ठेवायचे असतात, म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे पर्टिक्युलरली लक्ष देत असते. पण ज्या फॅमिलीमध्ये तुझं लग्न होतंय त्या फॅमिली बरोबर मला संबंध चांगले ठेवण्यात काही रस नाही. माझ्यासाठी हे लग्न म्हणजे ना, तुझ्या भविष्यासाठी केलेली एक ऍडजस्टमेंट आहे. ताई, अहो असं काय बोलताय तुम्ही? लग्न म्हणजे काय ऍडजस्टमेंट नसते. आयुष्यभरासाठी प्रेमाने निर्माण केलेलं नातं असतं ते. मग ते नातं जे काही निर्माण करायचंय ना, ते तुम्ही करा. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आई, अगं असं का बोलतेस तू? आपलं ऑलरेडी बोलणं झालं होतं, आणि तू म्हणाली होतीस की तू मी तुझं लग्न एक्सेप्ट करेन, मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन, पण मी पूर्णपणे असं करू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे तुझं लग्न एक्सेप्ट केलंय मी, पण आनंदाने नाही. ओके फाईन. जर तुलाच इंटरेस्ट नाहीये माझ्या लग्न, तर मग मला पण नाही करायचं मला हे लग्न. जानू, या सगळ्या पत्रिका परत पाठवून दे, मला नाही करायचं हे लग्न. देवा, देवा, हे काय बोलतोस तू? हे लग्न करणं किती आवश्यक आहे माहितीये ना तुला? भैरवी, आता राग सोड ना प्लीज. तुला माहितीये ना की तू जर खुश नसशील तर देवा देखील खुश नसतो. आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही इतकं ओव्हररिएक्ट का करताय सगळे? आणि देवांश, मॅच्युअर्ड आहेस तू. हा असा महत्वाचा डिसिजन अचानक चेंज करता येतो का? अदरवाईज मी असं डिसिजन कधी घेतलंच नसतं. पण जर तुलाच इंटरेस्ट नाही आहे माझ्या लग्नात, तर मग मी माझ्या आईच्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही. काहीच नाही. पण मी कुठे म्हणते असं की लग्न करू नकोस म्हणून. हे बघ, ज्या फॅमिलीतल्या मुलीशी तुझं लग्न होत आहे ना, त्या मुलीला, त्या फॅमिलीला, तिच्या घरच्यांना मी नाही सहन करू शकत. हे तुम्हा सगळ्यांना माहितीये. मला त्यांच्यापासून किती प्रॉब्लेम आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की मी लग्नासाठी नकार देते. मला हेही माहितीये की लग्न तर करावंच लागणार आहे. सो ठीक आहे, लग्न करा ना, पण या सगळ्यात ना मला इन्व्हॉल्व करू नका. हे बघ, मला बाहेर एक आणि आतून एक असं नाही वागता येत. जे आहे ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे तुम्ही लग्न करा, पण त्या सगळ्यात मला इन्व्हॉल्व करू नका. मला प्लीज यासाठी फोर्स करू नका. देवांसाठी, देवांच्या लग्नासाठी मी त्या माणसांना सहन करते इथपर्यंत ठीक आहे, पण देवांच्या होणाऱ्या बायकोची ती बहीण, तिचं नाव सई आहे. तीच ती. तिचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते.
नाही, मी तिला नाही सहन करू शकत, कारण तिने एकदा नाही, दोनदा नाही, बऱ्याचदा माझा अपमान केलाय. आय जस्ट कांट टॉलरेट हर. आय सिम्पली हेट हर. आई, तू